नमस्कार मंडळी, मी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। साधा भात पण चव मात्र अगदी बोटं चाखत बसाल असा आज आपण बनवूयात फोडणीचा भात। लंच बॉक्ससाठी अगदी परफेक्ट, टेस्टी, झटपट तयार होणारी रेसिपी आहे। अगदी साधा पण जबरदस्त चविष्ट असा फोडणीचा भात आज आपण बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी भात आधी शिजवून घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही तुमच्याकडे रात्रीचा भात उरलेला असेल त्याचासुद्धा तुम्ही फोडणीचा भात बनवू शकता। त्यासाठी मी एक बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो, मिरची 5 ते 6 मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर बारीक कट करून घेतलेला आहे। मिरच्या थोड्या उभ्या कट करायच्या आहेत। त्यानंतर थोडीशी 1/2 टेबलस्पून हळद आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून जिरा, 1 टेबलस्पून मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर लगेचच आपल्याला कढीपत्त्याची पानेसुद्धा त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचा आहे। चांगल्या प्रकारे आपल्याला कढीपत्ता आणि कांदासुद्धा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे। त्यानंतर लगेचच आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे। मिरची कापताना आपल्याला उभ्या कट करून मिरची कापायची आहे, त्यामुळे आपल्या तिखटपणा त्यामध्ये उतरेल। त्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर लगेचच आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि चांगलं त्यामध्ये परतून घ्यायचं आहे। आपल्याला टोमॅटो आणि कांदा शिजण्यासाठी त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यामुळे आपला टोमॅटोसुद्धा लवकर शिजला जाईल आणि अगदी सॉफ्ट असा टोमॅटोसुद्धा आपला अगदी लवकर सॉफ्ट होईल। टोमॅटो आणि कांदासुद्धा चांगल्या प्रकारे आपला शिजले गेलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच आपल्याला हळद घालून घ्यायची आहे। त्यानंतर फोडणीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडा वेळ 5 ते 10 मिनिट आपल्याला टोमॅटोसुद्धा अगदी थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे फोडणीच्या भाताला अगदी एकदम चविष्ट असा तयार होतो। त्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत थोडंसं आपल्याला टोमॅटो आणि कांदासुद्धा चांगला सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जे भात शिजवून घेतलेला होता ते सुद्धा त्यामध्ये घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या भाताच्या ऐवजी तुम्ही तुमच्याकडे रात्रीचं भात उरला असेल त्याचंसुद्धा अशा पद्धतीने लगेच अगदी 5 मिनिटात तयार होणारा फोडणीचा भात, अगदी कोणताही मसाला न वापरता एकदम साध्या पद्धतीने फोडणीचा भात बनवलेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा। लहान मुलांनासुद्धा किंवा मोठ्यांनासुद्धा आवडेल। माझ्या घरी तर फोडणीचा भात हा अगदी फेवरेट आहे। अशा पद्धतीने आपल्याला भात चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। यामधील सर्व साहित्य तुम्ही तुमच्या भाताच्या क्वांटिटीवर डिपेंड आहे। तुम्ही किती भाताचा फोडणीचा भात बनवता यानुसार तुम्ही सगळं साहित्य वापरायचं आहे। तर बघू शकता इथे चांगल्या प्रकारे आपलं फोडणीचा भात तयार झालेला आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला अशा पद्धतीने खालीवर करून भाताला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे आपलं भातसुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे। अगदी खाण्यासाठी आपला फोडणीचा भात रेडी झालेला आहे। मुलांच्या टिफिनसाठी अगदी ताजं भात बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी हा फोडणीचा भात अगदी झटपट तयार करून अगदी 5 मिनिटात तयार करून देऊ शकता। लवकरच तयार होतो आणि खायलासुद्धा अगदी साधा, सोपा आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट आणि भन्नाट असा लागतो। तर घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि जे मसाला खात नाही त्यांच्यासाठी हा अगदी परफेक्ट आणि चविष्ट असा फोडणीचा भात तुम्ही तयार करून देऊ शकता। यामध्ये आपण काहीही मसाल्यांचा वापर केलेला नाही। अगदी सोपा आणि झटपट तयार होणारा, अगदी सहज कुणीही बनवू शकेल असा फोडणीचा भात आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ येऊ शकेल आणि मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा। तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मलासुद्धा कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला।
तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये, अगदी सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये. बघायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.